बघा हे आमचे सर्व बॅग्स. कपडे कोणी काय घेतलेले नाही तरी एवढे सर्व बॅग झाले. आणि जाता जाता आपल्या बुब्बूंसाठी काहीतरी सरप्राईज. 15 दिवसांनी येतो त्या शिंपीला घ्या. चला थँक्यू. जास्त थंड आहे आरामात थोडंसं पी. बिर्याणी चपाती भाजी. हे दाबू. भाई आमचे शेफ आहे. भाई सर्व बनवतात आमचे. दाखवा तुम्ही बनवला ना. काय काय बनवलं दाखवा. वालाची भाजी. हे कोण आहे? अरे माझी पिल्लू. मुंबईला जायच्या अगोदर थोडेफार काहीतरी कामं असतात जे आपल्याला करायची आहे. पहिलं काम म्हणजे आजच्या दिवसाला जेवढं बोरवेलचं पाणी आहे तेवढं आपल्याला आपल्या या फुलझाडांना आणि बाकीच्या इतर सारेगम पदानिसाला घालायचं आहे. बाकी सेफर साईडसाठी बघा मी बालड्या पण भरून ठेवले म्हणजे आपल्या केअरटेकरला 2-2 दिवसांनी त्यांना बोरवेल समजणार नाही पाणी कसं काढायचं ते. तर ते ह्याच्यातून आपल्या बाकी इतर झाडांना पाणी घालू शकतात. हा ड्रम पण पुढे नेऊन भरून ठेवला पाहिजे. आता आपण एक काम करूया. ही टाकी किती मिनिटात भरते ना ते बघूया आणि मग आपल्याला माहिती पडेल आपल्या बोरवेलमध्ये किती लिटर पाणी आहे ते. त्यासोबतच आपली ॲक्टिवा पण आपण एकदम व्यवस्थित जागेवर लावूया. तुम्ही आता बघा आपली टाकी पूर्णपणे खाली आहे आणि ही टाकी इकडे नाही ठेवू शकत कारण इथे आपल्याला नंतर कार ठेवायची आहे. तरी मी उचलली, रोल केली आणि आपण आता ही इथे ठेवूया कॉर्नरला ठेवूया म्हणजे इथून एक्स्ट्रा पाणी आपण इथे घालू शकतो सर्वांना बघा. म्हणजे सेफर साईडसाठी हे पण भरून ठेवलेत मी. काजल हे घे चटणी, कैरीची चटणी. ड्रम आपलं 250 लिटर्स आहे. जर बोरवेल स्टार्ट करूया आणि किती टायमात पाणी भरतोय ते आपण बघूया. पाणी आलेलं आपलं टायमर स्टार्ट. पाणी आलेलं आहे आणि टायमर स्टार्ट. हे बघा इकडे टायमर चालू केलं आहे, इकडे आपलं पाणी भरतोय बघा. मग आज आपल्याला माहिती पडेल की मी जसं सांगतो की आपली बोरवेल ही 16, 17, 18 मिनटं अशी चालते आणि 24 आवर्स रिफिल करायला घेते. आधीमध्ये असं पाणी काढलं की 5-10 मिनटं 5 मिनटं चालते परत बंद होते. टोटल रिफिलिंग टाईम 24 आवर्स आहे आणि 16 to 18 मिनिट्स, कधी 19-20 मिनिट्स पण चालते, पण 17-16 हा ॲव्हरेज आहे. आपण आता बघूया हा ड्रम भरायला किती वेळ लागतो त्या हिशोबाने आपल्याला पाणी समजेल. 250 लिटरचा हा ड्रम असू शकतो. म्हणजे ह्याचे 4 ड्रम केले आपण तर आपलं 1000 लिटर पाणी झालं. टायमर बघा 2 मिनटावरती आपला ड्रम अर्धा झालेला आहे. गुड. माझ्या हिशोबाने 3.5 मिनटं लागतील. इकडे टायमिंग दिसते. इथे बघा पाण्याला प्रेशर एवढा आहे ना की तो पाईपच जरा 2 सेकंडसाठी बाहेर आला होता तरी पाणी आपलं बघा व्यवस्थित आहे. बघा प्रेशर किती आहे बघा. टायमिंग बघा 3 मिनटं 13 सेकंड. चला आता तुम्हाला मी एक कॅल्क्युलेटिव्ह काम देतो. बघूया तुम्ही सांगा आता आपल्या बोरवेलला किती लिटर पाणी आहे. टायमिंग सांगतो घ्या. 17 मिनटं पकडा किंवा 16 मिनटं पकडा, 16 मिनिट्स पकडा म्हणजे तुम्हाला हिशोब करायला एकदम सोपं होईल. जर ऑन ॲन ॲव्हरेज हे 4 मिनटात 250 लिटर भरते तर 16 मिनटात किती, तर मल्टिप्लाय बाय 4 करा म्हणजे आपल्या बोरवेलला 1000 लिटर पाणी आहे. 1000 लिटर दिवसाला आपल्याला पाणी येतं. हे जे एक्झाम्पल इथेच आहे बघा. आता पाणी ऑलमोस्ट वर्सल भरायला आला आणि इकडे टायमिंग बघा 3, 54, 55, 56, 57, 58, 59 अँड 4 मिनिट्स. 4 मिनिट्समध्ये आपलं ड्रम एवढं भरलेलं आहे. तर 16 मिनिट्समध्ये असे 4 ड्रम भरणार म्हणजे 1000 लिटर आपल्याला बोरवेलला पाणी आहे. हे तुम्हाला आता माहिती पडणार, मला पण आताच माहिती पडलं. ओके हे सेफर साईड भरू दे.
आणि आता आपण पूर्ण झाडाबिडांना पाणी घालू. आता मुंबईला जातोय तर आपल्या या शेडचं 2 काम होणार आहे. आपल्याला गेस्टला पण बसायला होतात आणि आपली गाडी पण आता आतमध्ये घेतो बघा मी. तर आपली गाडी बघा आपण व्यवस्थित आतमध्ये घेतली आहे. शेडच्या खाली पण राहिली आणि त्याला ऊन पण नाही लागत आणि व्यवस्थित. अशी गाडी आतमध्ये राहिली तर मग मी जास्त वेळ टिकेल. चला पॅकिंग चालू आहे आणि आता जो बाहेरचा आपला जो झुला आहे तो पण आपल्याला आतमध्ये घ्यायला हवा. येणार नाही काय? चला ट्विन 1 रूम चेक केला, ट्विन 2 चेक केलं. जाता जाता आपले सर्व रूम्स पण आपण चेक केले. हे जे आपले पडदे धुतले होते ना ते बघा इकडे सुकले सर्व. त्यासोबत हे विंडोजचे सर्व. तर हे बघा आपले गोल्डन रूमचे आणि सिल्वर रूमचे सर्व पडदे. आणि हा आपला मोठा पडदा बघा. घर बंद करून जाणं एवढं पण सोपं नाही आहे. चला आता सर्वांचं चेकआउट झालं, आता आपला चेकआउट करायची वेळ आली. बघा हे आमचे सर्व बॅग्स. कपडे कोणाचेच कोणी काय घेतलेले नाही तरी एवढे सर्व बॅग झाले. आणि जाता जाता आपल्या बुब्बूंसाठी काहीतरी सरप्राईज. अंडी बघा किती आहेत. किती अंडी तर तुम्हाला दाखवतो. या बुब्बू, कालू, बालू. मला बाळू घरीच असतो. त्यांचे प्लेट्स पण इकडे ठेवलेले आहेत. त्यांच्यासाठी बॉइल्ड एग करून ठेवलेत बघा अंडी. आणि किती आहेत माहिती काय? टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 3 तिघांना. 10 होतीत ना? एक मांजरीला दिला. होय होय. हा देखा म्हणजे अंडा त्याला वाटतं काय आणि काय आहे ते असं झालं हा बरेच दिवस खाल्ला नाही ना. ते. कालू तर हे बाळू खातोय. हा काळू काय अशी बघत राहिली. बुबू काय बाहेर बघते. बुबू खा. हो. हा हे बुब्बू बघा खात नाही. बुब्बू, हे बुब्बू इकडे 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 इकडे. बुब्बू, ए बुब्बू चल चल ये चल खाऊ ये. खाऊ खा ये इकडे ये. ये इथे हे बघ. इकडे इकडे चिच्ची ये. हे बघ ही आली कालू आली. ये काजल ये आपण सांगूया. बघा आता आम्ही चाललो घरी. तर बाकी माहीत नाही पण तिला समजलं बघा तिने ते खाल्लंच नाही. बाकी दोघांनी खाल्लं. येल. हे थोडंसं फट सोडू मी. अजून थोडीशी करू. बस नाही येणार ते. बस झाली बस. चल बस गाडीत. बघा सामान ठेवलं आम्ही सर्व. एखादी तुम्हाला कपडे दिसणार नाही. कपडे आहेत का मी कोणाच्या ह्याच्यात? सर्व सामान आहे वाटायचं. माझेच आहे 2 साड्या. 2च साड्या घेतल्यात ना फक्त. 2च घेतली. लास्ट आपण कॅमेरा मारूया आपल्या होमस्टेवरती. बघा आम्ही किती तारखेला निघतो. 8 फेब आहे आज. 8 फेब दुपारचे 12:05 आपली 12:20ची गाडी आहे. काजल चल. आपला हे व्यवसाय बरा. जरा पुढे बस. हा पाठी बसलीस. ते कसं आमरस खाऊन आपण सर्व जाड झालो. आता फक्त त्या काकींना जरा मेसेज देतो मी. ह्यांचा डब्बा राहिला. हो काकी 15 दिवसांनी येतो. त्या शिंपीला घ्या. चला थँक्यू. बालू आम्ही त्याला बुंबू बोलतो आणि ते त्यांना शिंपी म्हणतात त्या डॉगला. बघा कसं खोदकाम करून ठेवलंय बघा.
आपलं चेकआउट झालं. आपण नेहमी गेस्ट 15 चेकआउट दिवसासाठी. 15 दिवसासाठी. बरोबर 1 मार्चची आपली बुकिंग आहे. तर 29चा महिना आहे. 29चा महिना लीप इयर आहे हा. 29 फेब. तर आपल्याला 26-27 पर्यंत यावं लागेल. हो. चला हे आलं रत्नागिरी रेल्वे स्टेशन. हा बघा आमचा M2 कोच. बापरे धावत धावत आलो. गाडी अगोदरच लागली होती. 12:20. ह्याला लास्टला 2 AC कोच लावले आहेत. बाकी सर्व नॉर्मल. हा M2 आहे. बरोबर आहे. बरोबर आहे ना. तू डबे बघून ये. बॅग चालव तिकडे. हा चोर टाक खाली. गाडी ऑन टाईम आहे बघा. 12:20ला आली पाहिजे ती 12:25ला गाडी सुटली पाहिजे. 12:25ला बरोबर गाडी सुटली. हे बघा चालत्या गाडीतून पाणी पण घेतलं. हे आलं आपलं रत्नागिरी. हे गेलं आपलं रत्नागिरी रेल्वे स्टेशन. चालत्या गाडीतून त्यांनी दिलं. मी 20 रुपये काढून ठेवले होते. त्याला दिलं आणि त्याने घेतलं. जास्त थंड आहे. आरामात थोडंसं पी. व्हेज पुलाव बिर्याणी चपाती भाजी गाडीत पण येतात आता खायला. खाना बिर्याणी खाना बघा. खाना काय काय येतं. खाना काय खाना. हा ठेव इकडे. गरम होणार बरोबर. गाडी मी बोललो ना 12:25 शिवाय गाडी सुटूच नाही शकत. कधी पण लक्षात ठेवायचं. गाडी लवकर आली तरी टायमिंगच्या अगोदर सुटणार नाही गाडी. 12:25ला सुटणार पण नाही. आपण एकदम कट्टुकट आलो. 12:20ला आलो आपण. आणि बघा दिवा सावंतवाडीचं AC कोच M2 कोच. तो किती सुंदर आहे. कोच चांगला आहे ना. सुंदर आहे ना. पर्पल कलर. आधी पण आपण आलेलो इथं. आलेलं आहे. सर्व दाखवलं आहे याच्यात. हे सर्व जाताना बाकी हीच इथे रत्नागिरीत येताना हीच होती. हो. जाताना पण हीच. चला या ट्रेनबद्दल तुम्हाला माहिती देतो. ट्रेन नंबर 10106. ओके. या गाडीचं नाव सावंतवाडी दिवा एक्सप्रेस. ह्याच्यात 6 AC कोच, 6 रिझर्व्ड कोच आणि 6 अनरिझर्व्ड कोच. म्हणजे अगदीच तुम्हाला ट्रेन नाही अवेलेबल झाली रत्नागिरी टू मुंबईला झाला तर ह्याची तिकीट्स अवेलेबल होतात. नाहीच झाली तर जनरल कोचला जाऊ शकतो आपण. आता M1 M2 AC कोचेस आहे. D1 D2 D3 D4 4 आणि 2 हे AC कोचेस. हे नॉन AC कोचेस म्हणजे रिझर्वेशन आहे ते 6 आणि बाकीचे 6 अनरिझर्व्ड जनरल. त्यात तुम्ही जाऊ शकता. ही 12:30ला सुटते. 7.5 तासाचा प्रवास. गाडी बघा एकदम सुंदर एकदम छान. तिकीट आपली तिकीट 630 रुपये. AC कोचची 630 आणि बाकीची 160 130 अशी. गाडी एकदम छान. अशी बसते. नको गळ्या बिल्यात आहे तिकडे. झोपतेस. चला गुड नाईट बोलायचं काय गुड मॉर्निंग बोलायचा. दोन्ही एकत्र बोलायचं आणि झोपायचं. किती वाजले आता. 1 वाजले. गाडी कुठे थांबली. उपशी. तर आपला स्टेशन संगमेश्वर रोड. हो. किती वाजले. 1:20 1:23.
आज सावर्डा आहे, मला वाटलं चिपलून आला काय. मेकॅनिक नाही काय ती सीट वीर स्टेशन 4-7. सावंतवाडी दिवा एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 AC कोच आहे म्हणून काय वाटत नाही तर बाहेर भरपूर गरम होतं. बघा हे 2 रिझर्वेशन AC कोचेस. फायनली आम्ही पोचलो. किती वाजले माहिती आहे काय? 9:20 दिसतात आहे का तुम्हाला? 9:20. नवीन सिस्टम लावलेला आहे. हे दाबल्यावर आपला चेहरा आतमध्ये दिसणार. आपलंच घर आहे ना? त्या बाई दाब परत मला इकडे बघू दे. हे दाबू. उभा राहा. फोटो आला का माझा? अरे दिल्लू पिल्लू भाई ती लाईट लावा. कोण आहे? अरे माझी पिल्लू, माझी पिल्लू, दिल्लू पिल्लू. वाघ आहे, वाघ, टायगर. टायगर टायगर. अरे पिल्लू आमची पिल्लू, पिल्लू दिल्लू, दिल्लू पिल्लू. आता वैता गेल थोड्या वेळाने. फायनली दिवाळीच्या नंतर फटाके फोडायला आम्ही इकडे आलेलो आहे 5 महिन्यांनी. 4 महिने किती झाले? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जान, फेब्रुवारी. बरोबर 4 महिने. वा वा वा, एकदम छान वाटला. सर्व साफसफाईला गेलेला आहे. येस, भाईने पाणी आणलेलं आहे. थँक्यू. आता तुम्हाला दाखवतो भाईने काय जेवण. भाई जेवण काय बनवलं? काय जेवण? डाळ भात, वालाची भाजी. आता पाणी इकडे ठेवतो. दाखवा दाखवा भाई, दाखवा जेवण दाखवा. भाई आमचे शेफ आहेत. भाई सर्व बनवतात आमचे. चपाती आणलं होतो. दाखवा तुम्ही बनवला ना. काय काय बनवलं दाखवा. वा वा, वालाची भाजी. ही वाटण टाकून केली आहे का? नाही ना, खोबरं. अरे वा रे वा रे वा. अजून बटाट्याची. क्या बात है. आता भंडारा इकडे. डाळ डाळ. वा. भात भात आणि अजून एक भात. बाप रे, एक भात नाही आवडला की दुसरा भात. नको नको राहू दे. एकदम छान, एकदम मस्त, एकदम मस्त वाटलं इकडे येऊन. मोकळं ते मोकळं जेवण एकदम. झालं, 8लाच झालं. होय. अरे माझी दिलू आली, पायाखाली आली. दिलू. सावंतवाडी. एक्सप्रेस आहे. दिवा सावंतवाडी गाडी ही गाडी आहे ना, जी 12:30ला सुटते. ती 8चं टायमिंग असतं. पण इथे किती वेळ आहे? दिलू दिलू दिलू. दिवाला किती वेळ आहे? ते खराब करतात. चला दिवाला आहे ना. आता जरा आम्ही फ्रेश होतो. 11 याची गाडी. पाणी प्यायली. आता फ्रेश होतो. बाकीचा ब्लॉग आम्ही नंतर कंटिन्यू करतो.
सासरे आणि सून बोलतात आहे, त्यांना बोलू द्या. आपण आता हा पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा. आता मी जरा फ्रेश होतो आणि मग नंतर तुमच्याशी बोलतो. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. बाय बाय.